सामाजिक कार्यकर्ते आणि बिजगर्णी ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या पुढाकाराने येळेबैल गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। यावेळी ग्रामस्थ व युवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत परिसर हिरवळयुक्त करण्यासाठी हातभार लावला। अलीकडेच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती। त्यानंतर रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून ती जगवण्याची जबाबदारी देखील ग्रामस्थांनी घेतली आहे। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले की स्मशानभूमी ही केवळ आपल्या जीवनातील नुसता शेवटचा टप्पा नसून ती स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य असावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणपूरक जाणीव निर्माण होत असून स्मशानभूमीचा परिसर अधिक शांतिपूर्ण आणि सुंदर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आज येळेबैल वैकुंठधाममध्ये आम्ही येळेबैलचे रहिवासी इथं झाडं लावण्यासाठी आलेलो आहे। आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांचा आज 7 डिसेंबर रोजी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवस निमित्त आम्ही या स्मशानामध्ये झाडं लावण्याचा उपक्रम राबवला होता। त्यामध्ये आम्हाला सहकार्य आपल्या गावचे ग्रामस्थ कमिटीचे सर्व सहकारी, तसेच गावातील नागरिक, तसेच आपल्या गावातील काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष यल्लाप्पा पेडणेकर, तसंच हिराने भाग घेणारे आपले धनाजी रामू मोरे सुभेदार साहेब, तसंच स्वराज सोसायटीचे चेअरमन राजू येळूरकर, तसंच आपल्या गावातील एक धडाडीचे ग्रामस्थ भरमू शापूरकर, तसंच या सहकार्यासाठी आपल्या गावातील पंच कमिटी परशुराम केसरकर, तसंच नामदेव आष्टेकर, नामदेव मरगाळे व उमानी मरगाळे व उमानी येळूरकर आणि तसंच मल्लाप्पा ज्योतिबा पाटील यांचं याला सहकार्य लाभलेलं आहे। वैकुंठधाममध्ये आज येळेबैल ग्रामस्थ कमिटी व ग्रामपंचायत बिजगर्णीचे विद्यमान उपाध्यक्ष, तसेच लोकहितचे व्हाईस चेअरमन, वैष्णव टेडरचे संचालक, राकसोब गावाचे येळेबैल गावातील माजी ग्रामपंचायतचे सेक्रेटरी यांनी हे आपलं त्यांचा 7 डिसेंबरचा आजचा दिवस आहे तो फार मोलाचा दिवस आहे आणि त्यांनी त्याचा औचित्य साधून इथं वैकुंठधाममध्ये झाडं लावण्याचं जे काम केलं त्यांनी फार मोठं काम केलंय। कारण का झाडं पाणी वाचवा, झाडं लावा हे हा नियम त्यांनी लागू करून दिला गावासाठी आणि खरोखरच यांचे बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांचा हे घ्या, त्यांनी जे केलेल्या कार्याचा हे घ्यावं, काय म्हणतात, आढावा घ्यावा। आढावा घेण्यापेक्षा त्यांचं शिकावं काहीतरी, त्यांनी जे काय करतात अशा पद्धतीने आपण सुद्धा काहीतरी करावं असं सगळ्यांनी हे करावं हे मी आमच्या ह्या गावातील सर्व लोकांना मी सांगू इच्छितो।